होत्या आणि म्हणूनच आदरणीय आज आमदार ठीक आहे पण मला वाटतं माझ्या सगळ्यांच्या मनामध्ये एक व्यवस्थित अगदी संस्कार चांगले गांधी साहेब, विजय पाटील, पूजा पाटील, शिक्षण प्रमुख शाळांच्या मध्ये चांगल्या विचारातून शिक्षक काम करतात, संस्था चालकही चांगले काम करतात, पण बदलापूरमध्ये घडलेला अपघात हा त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। निश्चितपणे आज तोच विचार खऱ्या अर्थाने आम्ही संस्था चालकांना, शिक्षकांना, मुख्याध्यापकांना समजून सांगितलं की अपघात झाला तो अपघात निश्चितपणे होता कामा नये, यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने जी उपाययोजना करायची त्याच्या बाबतीमध्ये आज सविस्तर चर्चा झाली आणि खूप चांगल्या प्रकारचं त्याच्यामध्ये वातावरण निर्माण होईल आणि शाळा चांगल्या चालतील। बदलापूरमध्ये जी घटना घडली होती त्या घटनेमुळे सगळीकडेच वातावरण दूषित झालं होतं, अनेकांच्या मनामध्ये दडपण निर्माण झालं होतं आणि ही भीती आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा सांभाळण्याकरता आज आमदार किसनजी कथोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कुलगा बदलापूर नगरपरिषदेच्या वतीने आणि शिक्षण विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आज विद्यार्थी सुरक्षेकरता ही सभा बदलापूरमध्ये पार पडली आहे। या सभेसाठी संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक बोलवले होते आणि पालकही या ठिकाणी होते की जो काही प्रकार घडला होता असा प्रकार पुन्हा बदलापूरमध्ये घडायला नको। विद्यार्थी जो आपल्या शाळेमध्ये येतो तो आपल्या मुलाप्रमाणेच आहे, अशा प्रकारची वर्तणूक लक्षात घेऊन आपल्या शाळेमध्ये ज्या ज्या उपाययोजना करायला पाहिजेत, ज्या समित्या तयार करायला पाहिजेत, त्या सगळ्यांची इत्थंभूत माहिती या ठिकाणी मार्गदर्शकांनी केली आहे। आणि या सभेसाठी खास पोलीस प्रशासन उपस्थित होतं, त्यांनीसुद्धा विविध प्रकारचे कायदे कशा प्रकारचे असतात याची माहिती दिली आहे। विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या संवादामध्ये कोणकोणत्या गोष्टी आल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांसाठी काय करता यायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा ओहापोह या ठिकाणी केला आहे। आणि जो काही प्रकार घडला होता असा प्रकार पुन्हा बदलापुरात होणार नाही किंवा कुठेही होणार नाही, यासाठी सर्वजण एकत्र हा संवाद मेळावा आयोजित केला होता आणि त्यातून एक चांगला संवाद साध्य केलेला आहे। भविष्यात निश्चितपणे असं कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही असं या ठिकाणी या संवादातून आम्हाला दिसून येत आहे।